मला बजेट मधलं काही कळत नाही। बजेट आल्यानंतर मात्र अमीर को और अमीर और गरीब को और गरीब करने वाला बजेट है असं म्हणता येतं। मी नाही तसं म्हणणार। तसं सांगणारे मुख्यमंत्री पण या राज्याने पाहिलेत आणि म्हणून आम्ही बजेटमध्ये ज्या योजना जाहीर केल्यात विजयराव, त्यातून सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा लाभ या राज्यातल्या जनतेला मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा उद्देश आहे। राज्याचं बजेट मांडताना घराघरातल्या खर्चाच्या बजेटला आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे। पसायदानातील जो जे वांचील तो ते लावो हा विचार आमचं सरकार लागू करतंय। या योजनांसाठी पैसे कुठून येणार असा प्रश्न शंकासूर विरोधकांना पडला। म्हणजे अनेक लोकांनी विचारलं कुठून येणार, पण सरकारचं एकच उत्तर आहे, इच्छा तिथे मार्ग। इच्छा असली पाहिजे, इच्छा असेल तर मार्ग दिसेल। आणि म्हणून आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे, जनकल्याणाच्या इच्छाशक्ती आणि निर्धार सरकारकडे आहे आणि हे सरकार शब्द पाळणार आहे। हे सरकार पाळणार नाही, हे सरकार शब्द पाळणार आहे आणि म्हणून जनतेचा विश्वास देखील आमच्यावर आहे।